डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेनं आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक उत्तम वक्ते दिले आहेत, ही अभिमानाची बाब आहे। या विचार मंचावरून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची ताकद संपूर्ण राज्यासमोर मांडली आहे। परंतु आजच्या काळात वाचनाची सवय कमी होत चालली आहे आणि त्याचबरोबर प्रभावीपणे बोलणारी माणसंही दुर्मिळ होत आहेत। अशा परिस्थितीत ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देणारी ठरत आहे। वाचन, चिंतन आणि प्रभावी अभिव्यक्ती यांना चालना देणारं हे एक सक्षम व्यासपीठ आहे। विद्यार्थ्यांना स्वतःला ओळखण्याची आणि व्यक्त करण्याची संधी इथं मिळते। अशा उपक्रमांमुळेच भविष्यातील सक्षम आणि विचारवंत पिढी घडते, असे उद्गार प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी काढले। गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी कॉलेजच्या वतीनं राज्यस्तरीय वक्तृत्व आणि कैलासवासी रत्नमाला घाळी काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं। यंदा स्पर्धेचं 38वं वर्ष आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि विचारांना दिशा देणारा हा उपक्रम गेली 38 वर्षांपासून सातत्यानं राबवला जात असून यंदाही राज्यभरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। स्पर्धेचं उद्घाटन प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राचार्य DM पाटील यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला। दरम्यान राज्यस्तरीय व्यासपीठावर विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही मोठी संधी आहे। वक्तृत्व आणि काव्य ही केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्व घडवण्याचं प्रभावी साधन आहे। विद्यार्थ्यांनी निर्भयपणे आपले विचार मांडावेत आणि या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा। स्पर्धेत विजय मिळवणं महत्त्वाचं असलं तरी त्यातून मिळणारा अनुभव आणि आत्मविश्वास अधिक मौल्यवान आहे। डॉक्टर घाळी कॉलेजनं नेहमीच अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं कार्य केलंय, हे कौतुकास्पद असल्याचं प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी नमूद केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी अध्यक्षीय भाषणात 38 वर्षांच्या स्पर्धेच्या परंपरेचा उल्लेख केला। विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे आणि त्यांच्यातील संवेदनशीलता जागवणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत। वक्तृत्व आणि काव्य वाचनाच्या माध्यमातून समाजाभिमुख आणि जागरूक पिढी घडते। शिक्षणासोबत मूल्य संस्कारांची जपणूक करणं हीच आपली भूमिका आहे, असंही डॉक्टर सतीश घाळी म्हणाले। यावेळी प्राध्यापक शिवाजीराव भुकेले, डॉक्टर महेश कदम यांनीही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला उदय जोशी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, ॲडव्होकेट विकास पाटील, किशोर हंजी, डॉक्टर शिवकुमार कोल्हापुरे, सहसचिव गजेंद्र बंदी उपस्थित होते।